सर्व गुरुजन वर्ग, गावातील प्रतिष्ठित नागरिक व माझ्या मित्रमैत्रिणींनो सर्वांना शुभेच्छा। शिक्षण आणि संस्कार हे जगण्याचे मूलमंत्र आहेत, कारण शिक्षण कधी झुकू देत नाही आणि संस्कार कधी दुराचारी बनू देत नाही। नमस्कार, मी प्रिया भागवत विषय मांडते आजची संस्कृती। या देशाची संस्कृती काय, याचे सामर्थ्य काय हे स्वामी विवेकानंदांनी सिद्ध केलं। स्वामी विवेकानंद आमच्या वयामध्ये अंगावरती भगवे वस्त्र परिधान करून त्याग केला सर्वस्वाचा, आणि स्वामी विवेकानंद हा सगळा देश फिरले, चप्पा चप्पा कोणा कोणा फिरले या देशाचा, आणि आले एके दिवशी कन्याकुमारीच्या टोकापर्यंत। पुढे पाहिले, पुढे फिसालता सागर आहे, त्या फिसालत्या सागराच्या पलीकडे एक मोठा खडक आहे, त्या खडकावरती जाऊन चिंतन करायचं या देशाचं, म्हणून उडी मारली त्या सागरात आणि पोहत पोहत त्या खडकावरती गेले। 2 दिवस भारताचं चिंतन केलं आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा आले या कन्याकुमारीच्या टोकापर्यंत। आल्याबरोबर त्यांच्या हातात एक वर्तमानपत्र पडलं, त्यातील पहिली बातमी त्यांनी वाचली की या जगामध्ये शिकागो नावाचं शहर आहे, आणि या शिकागो नावाच्या शहरामध्ये जगातली पहिली धर्म परिषद भरणार आहे। ते लगेच आपल्या सहकाऱ्यांना म्हणाले, हे परिषद केवळ माझ्यासाठीच भरतीये। काय आत्मविश्वास होता त्यांचा, परंतु या धर्म परिषदेला जाण्यासाठी आपल्या गुरुची परवानगी घेतली पाहिजे ना। परंतु गुरु रामकृष्ण परमहंसाचं तर निधन झाले, परवानगी घ्यायची कुणाची? तेवढ्यात त्यांना आठवण झाली की गुरु माता शारदा माता आश्रमामध्ये आहेत। ते लगेच गेले शारदा मातेच्या भेटीला, म्हणाले, माते हे बघ, या जगातली पहिली धर्म परिषद शिकागो येथे भरते आहे, मला या धर्म परिषदेला जायचंय, आपल्या भारताचं या संस्कृतीचं मत प्रदर्शन करण्यासाठी जायचंय। शारदा माता भाजी कापत होत्या शांतपणे, ती काहीच बोलले नाहीत। भाजी कापता कापता चाकू उचलला आणि स्वामी विवेकानंदाच्या समोर फेकला आणि म्हणाल्या, बाळा तो चाकू उचलून मला दे। क्षणाचाही वेळ न लावता स्वामी विवेकानंदांनी चाकू उचलून मातेच्या हातात दिला। लगेच माता म्हणाल्या, बाळा तू आता धर्म परिषदेला जाऊ शकतोस, तू सक्षम आहेस, तू समर्थ आहेस। स्वामी विवेकानंद हे ऐकून गोंधळात पडले, म्हणाले, माते आल्याबरोबर प्रश्न विचारला, या धर्म परिषदेला जाऊ का? काहीच बोलले नाहीस, काहीच उत्तर दिलं नाहीस, आणि आता म्हणते तू जाऊ शकतोस, असं का? त्यावर माता म्हणते, मी भाजी कापत असताना तू प्रश्न विचारला, मी चाकू फेकला, डबल उचलून द्यायला सांगितला, देत असताना त्या चाकूची जी धार आहे ना ती तुझ्या बोटाकडं आणि जी मूठ आहे ना ती माझ्या बोटाकडं होती। या जगाच्या दुःखाची धार आपल्या हातामध्ये घेण्याचं सामर्थ्य तुझ्यात निर्माण झालंय, तू या धर्म परिषदेला जाऊ शकतोस, असं म्हणून माता धर्म परिषदेला जाण्यासाठी परवानगी देतात। गेल्यानंतर शिकागो येथे गेल्यानंतर त्यांचे भगवे वस्त्र परिधान केलेले पाहून सर्वजण त्यांच्याकडे पाहून हसू लागले, परंतु त्यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही। त्यांचा भाषणाचा पहिला दुसरा क्रमांक होता, ते भाषण केले नाहीत, शेवटी व्यासपीठावर चढले आणि भाषण केले, विश्वाची तुझे घर ऐशी मधी जगाची स्थिर, ऐशी मधी जगाची स्थिर। या देशातल्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक माणसाला बहीण भाऊ मानण्याचं सामर्थ्य स्वामी विवेकानंदांनी दिलं, अशी आम्हाला आमची संस्कृती शिकवते। तरुण कसा असावा याचे आदर्श जोपासण्यासाठी आवश्यक असलेले उदाहरण कसे असावे याचे उत्तम उदाहरण म्हणजे स्वामी विवेकानंद। स्वामी विवेकानंद भाषण करून व्यासपीठावरून खाली उतरले, तेवढ्यात अमेरिकेची सुंदर तरुणी त्यांच्या समोर आली, म्हणाली, मला तुमच्याशी विवाह करायचा आहे। स्वामी विवेकानंद गोंधळात पडले आणि म्हणाले, ते शक्य नाही। तरीही ती तरुणी काही ऐकेना, ती म्हणाली, मला तुमच्याशीच विवाह करायचा आहे, तुम्ही इतके तेजस्वी, एवढे कर्तृत्ववान, तर आपल्या दोघांच्या पोटी जन्माला येणारं मूळ किती तेजस्वी आणि हुशार असेल। यावर क्षणाचाही वेळ न लावता स्वामी विवेकानंद म्हणाले, आपण दोघांनी विवाह करायचा, मग होणाऱ्या मुलाची वाट पाहायची, यापेक्षा माते तू मलाच का आपला पुत्र मानत नाहीस? या उदाहरणावरून भारताच्या प्रत्येक पुरुषाने स्त्रीचा मान राखला पाहिजे असे सिद्ध होते। थोर आमची माता, आम्ही तिचे संतान, थोर आमची भारत माता, आम्ही तिचे संतान, म्हणूनच तर आनंदाने घेतो आमची भारत देश महान, आमची भारत देश महान, असे पूर्वीचे तरुण म्हणायचे। पण आजकालचे तरुण, एक माझी दारूची बॉटल, त्यावर माझा हक्क अधिकार, एक माझी दारूची बॉटल, त्यावर माझा हक्क अधिकार, चटना घे सोबतीला, नाहीतर ती लागेल बेकार, नाहीतर ती लागेल बेकार। पुरुष प्रधान संस्कृतीला दारू सारख्या वाईट गोष्टीची इतकी सवय लागलेली आहे की यावरून मला एक प्रसंग आठवतो। एकदा एक जावई खूप खोकत होता, त्यावर
करते. समोर बसलेली आई त्याला प्रश्न विचारते, बाळा भाजी देऊ का? तो काहीच बोलत नाही, कारण तो मोबाईल मध्ये रील्स बघण्यात व्यस्त होता. तेव्हा तो चपाती पाण्यात बुडवून खाऊ लागला तरी त्याचे लक्ष नको. त्याची शेजारी बसलेली बहीण त्याला मेसेज करते, तुझ्या ताटातली भाजी संपलीये. तेव्हा त्याच्या लक्षात येते की आपल्या ताटातली भाजी संपलीये. अशीच परिस्थिती आजकालच्या तरुणांची झालीये. ते हनुमान चालीसा सोडून मोबाईल चालीसा म्हणू लागतात. भूख प्यास निकट नहीं आवे, मोबाईल जब हाथ में आवे. भूख प्यास निकट नहीं आवे, मोबाईल जब हाथ में आवे. मम्मी रोज यही प्रार्थना गावे, मोबाईल का नाश हो जावे, मोबाईल का नाश हो जावे. तरुणाईला फुकटचं आणि आयतं खाण्याची सवय लागली आहे. ते म्हणतात दे रे हरी पलंगावरी, पण हरी मात्र कुणालाही उगीच पलंगावरी देत नसतो. तो म्हणतो कष्ट कर, फळ मिळेल. कारण कुणाचं कधी पुरत नाही आणि कष्टाचं कधी संपत नाही. एवढे बोलून मी माझी भाषा संपवते. जय हिंद.